नाशिकमधून मोठी बातमी। राज्यामध्ये अजून मनसे आणि महाविकास आघाडी सोबत आलेली नसतानाच नाशिकमध्ये मात्र आगामी नगर परिषद एकत्र लढवणार असल्याची पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीची युती झालेली पाहायला मिळते। राज्यात अजूनही मनसे आणि महाविकास आघाडी सोबत आलेली नसताना मात्र नाशिकमध्ये आगामी नगर परिषद एकत्र लढवणार असल्याची पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीची युती झाली आहे। इतकं बिकट नाशिक शहर झालेलं आहे, कोणाचंही लक्ष जोडले गेलेले आहेत लक्ष्मण। खरं तर राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी अशा प्रकारची ही बातमी आहे। कारण राज्य पातळीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडी सोबत घ्यायचं की नाही हा निर्णय अद्याप झालेला नसताना मात्र नाशिकमध्ये काही वेळापूर्वी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद जी आहे ती आता सुरू आहे। आणि याच पत्रकार परिषदेमध्ये काही वेळापूर्वी या सगळ्या नेत्यांनी येणाऱ्या आगामी ज्या नगर परिषदांच्या निवडणुका आहे, नगरपालिकांच्या निवडणुका आहे, या महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवायचं आहे आणि त्यासाठी मनसेला देखील सोबत घ्यायचं आहे अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि त्या स्वरूपाची घोषणा देखील या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देखील पदाधिकारी आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक जिल्हा प्रमुख असतील ते देखील त्या ठिकाणी आहे, काँग्रेसचे पदाधिकारी त्या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर राज्यामध्ये मनसेला सोबत घेण्याबाबतचा पॅटर्न जो आहे तो अद्याप निश्चित झालेला नसताना नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र अशा प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळे निश्चितपणे आगामी ज्या नगर परिषदांच्या ज्या निवडणुका आहे, नगरपालिकांच्या ज्या काही निवडणुका होऊ घातलेल्या आहे, या निवडणुकांच्या निमित्तानं ही महाविकास आघाडी जी आहे ती मजबूत होताना पाहायला मिळते। दुसरीकडे महायुतीचं काहीही ठरत नाहीये तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी मात्र एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळते। यांचा एकच अजेंडा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेला आहे की भारतीय जनता पार्टीला रोखायचं आहे आणि भारतीय जनता पार्टी सारख्या मोठ्या शक्तीला जर रोखायचं असेल तर सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं आणि त्याच भूमिकेतून आम्ही आज एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि जागा वाटपाचा जो निर्णय त्याबाबतचा जो काही तिढा आहे तो देखील आम्ही आमच्या स्थानिक पातळीवर सोडू, मात्र येणारी निवडणूक ही भाजपच्या विरोधामध्ये एकत्रितरित्या लढू अशा प्रकारची जाहीर भूमिका काही वेळापूर्वी नाशिकमध्ये मनसे, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या सगळ्या विरोधी पक्षांनी एका व्यासपीठावर येऊन घेतलेली आहे। ठीक, लक्ष्मण धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। हे सगळे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाऊन जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आम्हाला खात्री आहे की जो अनुभव जनता महायुतीचा घेत आहे त्याच्याबद्दल प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे तो व्यक्त होईल। अजून दोन गोष्टी आम्ही मागणी करतो की ज्या मतदार याद्या आहेत त्या प्रचंड दोष आहेत त्याच्यामध्ये। मनसे आणि इतर पक्षांनी दुबार नावांची यादी निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे। बाहेरच्या जिल्ह्यातले, बाहेरच्या राज्यातले हजारो नावं नाशिक महानगराच्या आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदलेली आहेत। ती यादी 100% दुरुस्त झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर आमची आग्रही मागणी आहे की मतपत्रिकेवर मतदान झालं पाहिजे। लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही आहे। सत्ताधारी पक्ष फक्त निवडणुका मॅनिप्युलेट करण्यासाठी मतदार यादीचा वापर करत आहे आणि त्याचबरोबर ईव्हीएमचा वापर करत आहे, हे आमचा रास्त असा आक्षेप आहे। आणि त्यामुळे तोही मुद्दा आम्ही करणार आहोत की लोकशाहीची मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली पाहिजे, विश्वासार्ह पद्धतीनं झाली पाहिजे आणि त्यासाठी मतदार याद्या निर्दोष होणं आणि मतपत्रिकेवर मतदान होणं ही आमची आग्रही मागणी आहे। जरी सरकारने ही मागणी केली नाही, निवडणूक आयोगाने मान्य नाही केली, तरी आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा एक्सपोज करू आणि त्याच्या विरुद्धचं कॅम्पेनसुद्धा जनतेमध्ये आम्ही करणार आहोत। तर एक मोठी विरोधी शक्ती आम्ही एकत्र करतो आहोत। ज्या व्यक्ती, संस्था, संघटना, पक्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या जनताविरोधी, देशविरोधी आणि संबंध महाराष्ट्राचं वाटोळं करणाऱ्या धोरणाच्या विरोधात त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन आजच्या